की 1 वर्षभर आमच्याशी कोणीही बोलत नव्हतं. गावातल्या लोकांनी आम्हाला पहिले हेच सांगितलं, की तुम्हीच 2 येडे आहात. शहरातून गावाकडे आले आहात. आमच्या इथले सगळेच शहराकडे चालले. माझा मुलगा जो आहे तो आमच्याबरोबर राहायला आहे. तो त्यावेळेस 5 वर्षाचा होता. जिथे तो पुण्यामध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकत होता, तिथलं शिक्षण सोडून जिल्हा परिषदच्या शाळेत घातलेला आहे. तू बिशपला शिकलास आणि आज तू जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलाला टाकतोयस. पण आम्हाला हे माहीत होतं की आपण जो टाकलेला पाऊल आहे तो निश्चितच चुकीचा नाहीये. तेव्हा आपण म्हणतो ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करत असतो किंवा मन लावून करत असतो, त्यावेळेस निसर्ग सुद्धा ती गोष्ट जोडून आणण्याचं काम करतो. म्हणजे 1.5 वर्षामध्ये 18 फुटापर्यंत ते गेलेले आहेत आणि प्रॉफिटेबल साईजच्या काठ्या सुद्धा मिळालेल्या आहेत. लोकांना बांबू लावायचं म्हटलं की भीती वाटते की ते फॉरेस्टची परमिशन वगैरे लागते. तोडताना आपल्याला परमिशन घेतल्याशिवाय तोडता येत नाही वगैरे. आताची परिस्थिती कशी आहे? व्यवसाय करताना डोक्यावरती लोण्याचा गोळा ठेवला पाहिजे, जिभेवरती मध ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही व्यवसाय करू शकता. हे मी त्यांच्याकडनं शिकले. वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपये फक्त बांबूवरचा व्यवसाय त्यांचा तो तिथे कमवतात. बांबू ही वनस्पती अशी आहे की ती पहिले 5-6 वर्ष घेणार आहे. खूप स्लो ग्रोथ करते ती आणि एकदा का त्याचा पाया भक्कम झाला, तो ज्या उंचीने वाढतो, मग त्याला मागे कोणी रोखू शकत नाही. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आजचा एपिसोडसुद्धा खास आहे. आणि हा एपिसोड आणि असेच खास एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या टीमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं खूप मस्ट आहे. मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत अनुराधा काशीद मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. 3S टॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आम्ही पण खूप खूप आभारी आहोत इथे बोलवल्याबद्दल. एका स्टोरीमध्ये अनेक स्टोरी लपलेल्या आहेत. त्यांच्या स्टोरीमध्ये ग्रामीण उद्योजिका आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊन सुद्धा ग्रामीण भागामध्ये जाऊन स्वतःचा उद्योग, तोही कृषीवर आधारित उद्योग किंवा कृषीलाच उद्योग करणं हे त्या स्टोरीमध्ये लपलेलं आहे. त्याच स्टोरीमध्ये लपलेलं आहे की पर्यावरणाला अनुकूल जर विकास नीती आपल्याला राबवायची असेल आणि गावांचा विकास जर का आपल्याला करायचा असेल, आपल्या अनेक एपिसोडमधून आपण बघितलं आहे की विकासाची जी नीती आहे ती कशी असली पाहिजे, तर ती पर्यावरण अनुकूल असली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारी असली पाहिजे. आणि त्याचा पाया त्यांनी बांबूला बनवला आहे. बांबू शेती किंवा बांबूवर आधारित अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आपण बनवू शकतो त्या संदर्भामध्ये मोठं काम त्यांनी स्वतःचं उभं केलेलं आहे आणि त्या सगळ्या कामाचा परिचय आपण आपल्या आजच्या एपिसोडमधून करून घेणार आहे. मॅडम, पहिला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बांबू हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी आला? खरं तर खऱ्या अर्थाने म्हटलं तर तो 2017 नंतर माझ्या आयुष्यात आलेला आहे. तसा बांबू हा शब्द ऐकलेला आहे किंवा आपल्याला माहित असतं की ही वनस्पती आहे म्हणून. या पलीकडे तो माहीत नव्हता. पण ज्यावेळेस मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना 2017चा जी अमेंडमेंट झाली 1927च्या ॲक्टमध्ये, तर त्या ॲक्टमध्ये झालेल्या अमेंडमेंटनुसार लक्षात आलं की 90 इयर्सच्या गॅपनंतर बांबू का बरं कन्वर्ट केला गेला आहे ट्रीमधून ग्रासमध्ये. आणि मग तो तिथून माझ्या आयुष्यामध्ये सुरुवात झाली. तर खऱ्या अर्थाने ओळख तिथूनच आलेली आहे. स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही कसा वळला होता? ॲक्च्युली ती आवड होती की एक त्या क्षेत्रामध्ये उतरायचं होतं आणि त्या दृष्टीने पावलं टाकलेली होती सिव्हिल सर्व्हिसेसच्या ह्याच्यात. आणि लग्न झाल्यानंतर ह्या प्रवासाला खरं तर सुरुवात झाली होती. ही करत असताना SSCची जी एक्झाम होती दिल्लीत असताना ती माझी क्लिअर झाली होती. आणि दिल्लीत तुम्ही कोणत्या वर्षी होतात मग? दिल्लीत आम्ही 2012 पासून होतो. तर हां, आणि 2014 मध्ये ती एक्झाम माझी क्लिअर झालेली होती. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ती झाली. अगदी अगदी अगदी. बरं, कुठल्या पोस्टसाठी होतं ते? ती स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम होती आणि मग पास केली होती.
गुड. बरं. आणि नंतर मग चिरंजीव आमचे आले आणि मग अच्छा. थोडंसं आयुष्याला परत कलाटणी मिळाली. बरं. मग तो टर्निंग पॉईंट परत हे झाला आणि मग 1-2 वर्षाचा गॅप ठेवून मग परत ठरवलं की नाही आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करूया. बरं. तर त्या दृष्टीने मग आम्ही अभ्यास चालू तुम्ही केला होता. UPSC ची तयारी मग कुठे पुण्यामध्ये सुरू केली? नाही सर, UPSC नाही, MPSCची तयारी MPSC केली साठी. होती. हो. ओके. हां. पुण्यामध्ये सुरू पुण्यामध्ये सुरू केली होती. अच्छा. हे इंडिव्हिज्युअली स्वतः घरी राहून करत होते आणि याच्या टेस्ट सिरीजसाठी मात्र चाणक्य मंडळमध्ये मी केले होते. आधार घेतला होता. हां. ओके, गुड. आणि मग बांबू कुठून म्हणजे सुरुवात झाली ती? 17-18ला? हो, 17-18लाच. बरं. आणि मग ज्यावेळेस याचा स्टडी चालू झाला तेव्हा कळालं की थेरॉटिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये पोटेन्शियल बांबूमध्ये दिसत आहे. बरं. तर हे खरंच किती पोटेन्शियल आहे किंवा काय आहे, मग तो आमचा प्रवास तिथून सुरू झाला. असं बरं. झालेलं. म्हणजे बांबूला जंगलाच्या किंवा झाडांच्या यादीतून काढून गवताच्या यादीमध्ये टाकण्याचा जो निर्णय आहे अगदी तो तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला असं म्हणू शकतो आपण. अगदी 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 खरं. काय बदल झाला पण या निर्णयामुळे? सुरुवात असं म्हणता येईल की जेव्हा या गोष्टीचा अभ्यास करायला चालू केला की ग्रासमध्ये का आणलेला आहे आणि त्याच्यावर आधारित कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत किंवा ग्रामीण जीवन याच्यावरती आधारित कसं आहे, बरोबर. याचा एक अभ्यास होणं खूप गरजेचं होतं. कारण शेवटी हे प्लांटेशन एक शेतकरी करणार आहे. बरोबर. तर तिथून सुरुवात झाली आणि मग जेव्हा स्टडी करत गेले तेव्हा कळलं अरे बांबू हा एकच नाहीये, या बांबूमध्ये अनेक प्रकार आहेत. बरं. आणि मग अनेक प्रकारवर आधारित असलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूंवर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज सुद्धा आहेत. हो. मग ह्या काय आहेत, असा सगळा तो प्रवास चालू झाला. आणि हे करत असताना मग ठरवलं गेलं की नाही, हे पोटेन्शियल खूप चांगलं आहे या मटेरियलमध्ये. बरं. आणि याचा उपयोग असा होऊ शकतो की एकतर तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे पर्यावरणासाठी हा तर पूरक आहेच, हो. पण दुसरी गोष्ट ग्रामीण जीवनाचा हा खूप मोठा आधारस्तंभ आहे. बरं. तर तो तसा डेव्हलप करणं आणि तसं पुढं नेणं ह्याला गरजेचं होतं. बरं. मग ठरवलं की सरांना म्हटले, म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हटले की सर असं वाटतंय की ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे हो. आणि आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला सुद्धा व्हिजिट करून येऊ बरं. आणि त्या दृष्टीने थोडंसं पावलं टाकायचे आहेत. बरं. मिस्टरांनी त्याला सपोर्ट केला आणि मग आम्ही जिथे जिथे बांबूवर आधारित इंडस्ट्री चालूच आहेत तिथे जाऊन आलो, पाहून आलो त्या कशा चालतात, काय आहे. अच्छा. आणि मग एक लक्षात आलं की जोपर्यंत आपल्याकडे बांबू ॲज अ रॉ मटेरियल आपल्या हातात नाही आणि त्याचा प्रॉपर स्टडी होत नाही, तोपर्यंत आपण इंडस्ट्रीकडे वळू शकत नाही किंवा तेवढा मोठ्या लेवलवरची झेप नाही घेऊ शकत. बरोबर आहे. आणि मग ते असं झालं की ग्रासरूट लेवलवरती उतरलं. म्हणजे तुम्ही उद्योजक होण्याच्या आधी प्रॉपर त्याचा सगळा अभ्यास केलात? करत आहे. करत आहे अर्थात. पण तुम्ही आता नंतर मग तुम्ही जमीन शोधून लागवड कशी, हा सगळा प्रवास कसा झाला? हे असं झालं की ज्यावेळेस बांबूची संदर्भात पाहत होतो की लागवड शेतकरी करणार आहे आणि फक्त काठी विकून बांबूतून तुमचं उत्पन्न होऊ शकतं का किंवा त्याच्या संदर्भात काही ही लोक सॅटिस्फाय आहेत का, असं जेव्हा एक स्टडी करायला चालू केलं तेव्हा हे लक्षात आलं की नुसतं काठी विकून याच्यातून उत्पन्न होऊ शकत नाही किंवा सर्वाईव्ह नाही होऊ शकत. मग याला पूरक अनेक व्यवसाय करता येऊ शकतात. बरं. मग ते कोणकोणते केले गेले पाहिजेत, असा टप्प्याटप्प्याचा एक स्टडी केला गेला होता आणि त्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुद्धा मी भेटी घेतलेल्या होत्या. मग या भेटीदरम्यान मग असं ठरलं की नाही, आपल्याला या भागामध्ये आधी स्वतःला उतरून झोकून द्यावं लागेल, तेव्हा आपण दुसऱ्याला सांगू शकतो की याला पूरक असे असे व्यवसाय आहेत आणि हे केले गेले पाहिजे. मग आता असं ठरलं की नाही, आता आपण प्लांटेशन स्वतः करूया, त्याच्यासाठीचं रॉ मटेरियल तयार करू आणि टप्प्याटप्प्याने प्रोग्रेस करत पुढे जाऊया. जसं आता आम्ही स्टिक मार्केटमध्ये तर बऱ्यापैकी हात हे केलेला आहे. आता त्याला जोडीला प्रोसेसिंग करणे, बांबूवर प्रक्रिया करून तो सप्लाय करणे. या व्यतिरिक्त तिथे बांबूचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातून बऱ्याचशा शाळा सुद्धा तिथे व्हिजिट करतात. मग तशा टाईपचं एक ॲग्रो टुरिझम सुद्धा आम्ही तिथे रन करतो. हे कुठे आहे पुण्यापासून नेमकं? हे पुण्यापासून भोर तालुक्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातल्या. भोर तालुक्यामध्ये सुद्धा तिथून 25 किलोमीटर आत आहे. नांदघूर म्हणून गाव आहे. भाटघरचं जे बॅकवॉटर आहे त्याला लागूनचाच तो रस्ता आहे.
तो एरिया निवडण्यामागे काय कारण होतं, म्हणजे काही भौगोलिक विशिष्ट असं काही? भौगोलिक कारण म्हटलं तर तिथलं जो हवामान आहे एक तर डोंगराळ भाग आहे, बरं. निचरा करणारी माती आहे, हं. हवामान तिथलं बरंचसं थंड आहे बरोबर. आणि पाऊस म्हटलं तर 2500 mm इतका पाऊस तिथे पडतो. म्हणजे त्याला तर आपण तुम्ही म्हणजे त्यावेळेस तिथं असं काही बांबूचं कल्चर आहे का, किंवा बांबू कोणी लागवड होतं का, असं काही सर्वे केला होता? हो, त्या भागामध्ये सुद्धा जाऊन आले होते आणि बऱ्याचशा भागांमध्ये सुद्धा पाहिलं होतं की कुठे-कुठे बांबूची लागवड होते, बरं. नॅचरली कुठे होते आणि हा भाग निवडण्यामागचं हे कारण मुख्य होतं की या भागामध्ये पूर्वीपासून बांबूची लागवड होती. अच्छा. म्हणजे ती बांधावरती असेल किंवा हो. परड्यात असेल, पण होती. बरं. असं होतं. बरं. म्हणजे त्या भागाला बांबू हा नवीन नव्हता. अच्छा. आता याला शेतीचं स्वरूप दिलं गेलं आहे. हो, हो. असं झालंय. मग आता शेती म्हणून लोकं करायला चालू झालेली मग हे आहे. आधी ही लोक कुठं विकायचे मग तो बांबू? याच्यासाठी त्यांना विकायला कुठेही जावं लागत नाही. ही पारंपरिक पद्धत तिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे स्टिक मार्केटची. बरोबर. व्यापारी दारात येतो, त्याची तोडीची टोळ असते, ती टोळ हं. घेऊन ते तोडतात आणि बांबू घेऊन जातात. तर बरोबर. हे गेले 5-7 दशक पूर्वीपासून चालू ही आहे. चालू आहे पद्धत. मी तुम्हाला हे का विचारलं, आपण जेव्हा आता हा पॉडकास्ट सुरू करायच्या आधी खाली बसलो होतो आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही ही सुरू करायच्या आधी हा सगळा सर्वे केला. अगदी आणि मला आठवत होतं की टाटांनी जेव्हा पहिला कारखाना काढला, त्याच्यावरचं एक पुस्तक वाचत होतो मी काही दिवसाच्या आधी. बरं. तर त्यांनी तो सगळा सर्वे केला होता की लोखंडासाठीचा कच्चा माल कुठं मिळेल, पाणी कुठं मिळेल, मजूर बरोबर. कुठं मिळेल, अगदी. आणि मग ते जिथं सहज मिळेल त्या ठिकाणी त्यांनी तो कारखाना सुरू केला. आणि आपण म्हणतो की औद्योगिक भारताची सुरुवात तिथून झाली. खरंय. तर तसं तुम्ही सुद्धा तुमचं बांबूसाठीचं जे क्षेत्र निवडलं, आणि तुम्ही पुन्हा एक गोष्ट मला त्यात विचारायची आहे की हा सगळा सर्वे केला की भौगोलिकदृष्ट्या वातावरण ऑलरेडीच अवेलेबल आहे, मार्केट काही प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे उद्या हा उद्योग समजा आपण नवीन काही प्रक्रिया नाही करू शकलो तरी जे आपण उत्पादन करणार आहे त्याला सहज मार्केट त्या ठिकाणी अगदी, अवेलेबल आहे. अगदी, अगदी. आणि तुम्ही जमीन कशी मिळवली त्यासाठी? असं झालं की जेव्हा याच्या संदर्भात काम करायला चालू केलं होतं, तेव्हा आपण म्हणतो ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करत असतो किंवा मन लावून करत असतो, करतो. त्यावेळेस निसर्गसुद्धा ती गोष्ट जोडून आणण्याचं काम करतं. हो. तर अशा वेळेस ज्या शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचत होते की बांबूच्या संदर्भात मला पुढे हो. असे काही प्लॅन्स आहेत आणि ते होऊ शकतात. हो. तर अशा वेळेस एक व्यक्ती आम्हाला भेटली की ज्या व्यक्तीचं सुद्धा त्या भागामध्ये जागा होती आणि बरं. आज आता पाहिलं तर त्यांचं वय वर्ष 80 आहे हो. आणि त्या व्यक्तीला सुद्धा बांबूच्या संदर्भात एक आवड होती. बरं. तर मग ती कुठंतरी जुळून आली आणि मग ती जागा आम्ही गेले म्हणजे 1-1.5 वर्ष आम्ही ती जागा जाऊन येऊन पाहिली की अरे बरोबर. हां, ही कशी हो. बिहेव करते, कोणत्या वातावरणात कसा बिहेव आहे किंवा हो, काय, हो. असा सगळा एक स्टडी केला आणि मग तिथे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण अनेक लोक उद्योग सुरू करताना काही करून कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप मोठी करतात. तुम्ही ती लीजवर जागा घेऊन ते सुरू केलं आणि फोकस याच्यावर ठेवला की आपल्याला पाहिजे तेवढं मोठं पुरेशा प्रमाणात उत्पादन झालं पाहिजे. बरोबर. मग ते लीजच्या जागेतून येतं की स्वतःच्या जागेतून येतं याला महत्व नाही. अगदी अगदी ज्यांना उद्योग स्वतःचा करायचा आहे किंवा शेतीकडेही उद्योग म्हणून जे लोक पाहतात, त्यांनी ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. खूप महत्वाचा पॉइंट होता तो. मग लागवड करताना कसे कसे चॅलेंज आले? माझा विषय आहे मॅथ्स. अच्छा. आणि योगायोगाने उतरले मी प्लांटेशनमध्ये. हो. आता पॅशननी उतरलो आहोत आपण, तर मग जातीच्या सिलेक्शनपासून ही सुरुवात झाली. हो. आपल्याला या एक तर तिथली स्थानिक जात जी होती मेस त्याला म्हणतात किंवा अच्छा. सायंटिफिक नेम त्याचं जे आहे सिडॉक्सिटेनेन्थेरा माधवी. बरं. हे नावसुद्धा डॉक्टर तैताली यांनी दिलेलं आहे. डॉक्टर तैताली हे सायंटिस्ट आहेत बरं. आणि त्यांच्यामुळे या जातीला एक ओळख तिथे प्राप्त झाली. हो. आता या जातीचा एक अभ्यास तिथे चालू केला की ह्याला मार्केट कसं आहे आणि मग याच्याशी रिलेटेड बाबा अजून कोणकोणत्या जाती असल्या गेल्या पाहिजेत, बरोबर. असा करत हा प्रवास माझा चालू झालेला आहे. एकाच जातीचे लावले आपण जास्त की वेगवेगळ्या जातीचे? तिथे वेगवेगळ्या जाती लावलेल्या आहेत. अच्छा. हे डोक्यासमोर असं आहे की फक्त स्टिक मार्केट नाही पाहायचं आहे, येऊ बरं. घातलेले जे मार्केट आहेत, जसं फूड मार्केट सुद्धा एक खूप चांगलं मार्केट आहे. बांबू फूड म्हणून पण यूज होऊ शकतो? हो, होऊ शकतं. कसं म्हणजे? बांबूचे जे शूट्स असतात, आता पावसाळ्यात येतात ते, हो, हो. तर ते शूट्स हे खाण्यासाठी वापरले जातात. बरं. तर या शूट्सची एकतर आयदर तुम्ही डायरेक्ट सप्लाय करा हो. कोल्ड प्रेस करून, असंही अच्छा. होऊ शकतं, बरं. किंवा त्याला पावडर फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केलं तर बरं. त्याला
करीमध्ये किंवा पुडिंगसाठी सुद्धा वापरता येतं. तर बांबूचे बिस्किट्स वगैरे असं सुद्धा बनतात. मग त्या पावडरपासून ते सगळं बनतं. म्हणजे तर आता हा आजकाल सुद्धा आता एक आहे. हेल्दी खाण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे, हो तर त्या दृष्टीने पण ते जास्त चांगलं आहे. हो आहे आहे. अच्छा. त्याच्यावरती सुरुवातीला काही प्रोसिजर्स असतात. त्या अच्छा. प्रोसेसिंग केल्यानंतर मग त्याला आपण फूडमध्ये यूज करू शकतो असं बरं. आहे. ओके. मग त्याला काही जातीसुद्धा असतात. बरं. तर तशा सिलेक्ट केल्या गेल्या पाहिजेत असं असतं. अच्छा. या व्यतिरिक्त तिथे आपण ॲज अ टिंबरसाठी सुद्धा जात निवडलेली आहे. जसं अच्छा. अंगस्टिफिलिया गुआडो ही एक निवडली आम्ही तिथे. बरं. तर त्याचंही प्लांटेशन आम्ही तिथे वाढवत आहोत. बरं. आणि मग तुम्ही आता ह्या जाती ज्यावेळेस लावत होतात त्या ठिकाणी, तर यांचा तर सगळा अभ्यास तुम्हाला करावा लागला असेल. हो. कोणत्या जातीला किती वर्ष वगैरे लागतात. बरोबर. हां. अशी काही अडचणी आल्या की वेगवेगळ्या जाती लावत असताना हवामान मात्र सारखं आहे, तर मग त्या वाढत नाहीत. साधारण आता त्याला किती वर्ष झालेत तुम्हाला? ह्याला झाले आम्हाला 3.5 वर्ष झालेत आता तिथे अच्छा. एक्झॅक्ट आपला जो प्रोजेक्ट आहे तो स्टार्ट करायला. हो. आणि आता 3.5 वर्षापासून एकतर हे लक्षात आलं की जी लोकल आहे तिला तर काही प्रॉब्लेम नाही, ती व्यवस्थित वाढते. बरोबर. मग अदर्स ज्या स्पीसीज तिथं इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, तर त्या स्पीसीज इंट्रोड्यूस केल्यानंतर यांचं बिहेवियरमध्ये थोडाफार फरक आम्हाला फरक जाणवलेला आहे. अच्छा. जसं तिथे गुआडोआचा अजून रिस्पॉन्स रेट थोडासा कमी जाणवतोय. बरं. तर त्याला लागणारी मऊ माती किंवा त्याला लागणारे ॲश जास्त असं प्रमाण असणारी माती त्याला जास्त लागते. अच्छा. तर थोडासा तो एक त्या भागामध्ये नाही आहे. पण बाकीच्या इतर ज्या लावलेल्या आहेत जसं ॲस्पर असेल किंवा टुल्डा असेल, तर यांनी मात्र तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. म्हणजे 1.5 वर्षामध्ये 18 फुटापर्यंत ते गेलेले आहेत. बापरे. आणि प्रॉफिटेबल साईजच्या काठ्यासुद्धा मिळालेल्या आहेत 1.5 वर्षामध्ये फक्त? 1.5 वर्षात. आता एखाद्या व्यक्तीने समजा बांबूची शेती करायचं असं ठरवलं, तर साधारणतः त्याला म्हणजे किती दिवस लागतात त्याला उत्पन्न मिळेपर्यंत? बांबूची शेती करण्यासाठी एकतर मी असं म्हणेन की बांबू पहिले समजून घेतला पाहिजे. अच्छा. बांबू ही वनस्पती अशी आहे की ती पहिले 5-6 वर्ष घेणार आहे. खूप स्लो ग्रोथ करते ती. बरं. पण ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे अजून वरती फारसं काही दिसत नाही आहे किंवा हा फार मोठा स्वरूप तयार झालेला नाही आहे, हो. तर तो जेवढा स्लो आहे तेवढा तो खालच्या ह्याच्यामध्ये त्याचा जमिनीत वाढत रायझोस्पियर डेव्हलप करण्यामध्ये वेळ देतो. हो. आणि एकदा का त्याचा पाया भक्कम झाला की मग मात्र तो जे वाढतो, ज्या उंचीने वाढतो, मग त्याला मागे कोणी रोखू शकत नाही. मग असं म्हणू शकतो की एखादी व्यक्ती किंवा एखाद्याचा प्रवास खूप उंचाने जेव्हा वर जातो तेव्हा तो तेवढाच खाली पटकन येतो. बरोबर. पण ज्यावेळेस त्याचा ग्रास रूट लेवलवरती प्रॉपर स्टडी झालेला असेल, तो टप्प्याटप्प्याने जाऊ दे, पण ती उंची जेव्हा तो गाठतो तेव्हा मात्र तो प्रॉपर व्यवस्थित सेटल झालेला असतो, कारण पाया भक्कम झाला असतो. आणि हे बांबू शिकवतं आपल्याला. ओके. त्यांना जे उत्पन्न सुरू होतं तर हे दरवर्षी उत्पन्न मिळू शकतं? हो. हे कसं आहे की पहिले 3 वर्ष खालचा स्पियर व्यवस्थित त्यानंतर 6व्या वर्षापासून उत्पन्न चालू होतं हे साधारणपणे. अच्छा. याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही पाणी आणि खत काहीच नाही दिले तर असं धरून चाला की तुम्हाला 6 वर्षाचा वेटिंग पिरियड टोटल पडतो. पण जर तुम्ही त्याला पाणी खत देत असाल, अगदी लहान मुलासारखं जर त्याला जपत असाल पहिले 3 वर्ष अगदी व्यवस्थित, तर तो तुम्हाला 6व्या वर्षापासून उत्पन्न द्यायला चालू करतो. अच्छा. आणि 6व्या वर्षापासून उत्पन्न जेव्हा चालू होतं तर हे दरवर्षी तुमची हार्वेस्ट चालू होते. बरं. हे साधारण 6व्या वर्षाला किती उत्पन्न मिळतं? असं आहे की एकरी पाहिलं तर 60,000 ते 75,000 रुपयेपर्यंत हे उत्पन्न राहतं. बरं. हां. आणि 6व्या वर्षापासून म्हटलं तर पहिल्यांदा तशी काठीची साईज ही तुम्हाला 40 रुपयेपासून अशी धरावी लागणार आहे. म्हणजे हे उत्पन्न फक्त काठ्या विकून जे आता पारंपरिक आहे त्यावेळेचं? अगदी फक्त तुम्ही जे म्हटलं वेगवेगळे प्रॉडक्ट वगैरे जर तयार करून आपण विकतो म्हटलं, बरोबर, तर मग ते उत्पन्नाचं पोटेन्शियल पुन्हा वाढू शकतं? पुन्हा वाढू शकतं. अच्छा. अगदी. म्हणजे साधं उदाहरण की आपण जर कणसाला भाजलं आणि डायरेक्ट मार्केटमधून आणतो तर ती कॉस्ट वेगळी असेल, पण त्याला भाजून तिखट मीठ लावलं तर ती कॉस्ट वाढते. सेम तसंच आहे की जेव्हा बांबूला आपण रॉ मटेरियल म्हणून सप्लाय करतो आणि त्याच्याऐवजी त्याला प्रोसेसिंग करून विकतो, तर ती कॉस्ट वाढते आणि तुमचं सोर्स ऑफ इन्कम सुद्धा वाढतो. मग तशा दृष्टीने पुढं पावलं टाकणं गरजेचं असतं. आणि त्याच कणसाचे दाणे काढून आपण समजा जे थिएटर असतात ना आजकाल मल्टिप्लेक्स, तिथं विकले तर पुन्हा 10 पट मिळतं. अगदी खरं.
म्हणजे पोटेन्शियल प्रचंड आहे. अगदी उत्पन्न किती मिळेल ते तुमच्यावर अवलंबून आहे समजा. अगदी. आणि तुम्ही कोणत्या दृष्टीने कोणत्या मार्केटला पाहता हे सुद्धा तितकंच तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही अगदी बेसिक आत्ता जे अवेलेबल परंपरागत आहे त्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. हो. वा, ग्रेट. बांबूला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल? बांबू ही वनस्पती अशी आहे की अदर प्लांट्सपेक्षा ती 30% जास्त ऑक्सिजन देते आणि 35% जास्त कार्बन डायऑक्साईड सिंक करून ठेवते. बरं, 30% जास्त ऑक्सिजन देते आणि 35% जास्त कार्बन डायऑक्साईड सिंक करून ठेवते. बरं. याचा फायदा हा होतो की जमिनीतला कर्बचं जे प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी मदत होते. आता म्हणजे जमिनीला सुपीक करणारा जो घटक असतो अगदी अगदी तो कर्ब आहे ना. हा. ओके. तर तो वाढवण्यासाठी त्याची मदत होते. दुसरी गोष्ट, माती जी आहे ती पावसाच्या भागामध्ये सर्वसाधारणपणे बांबू आढळून येतो. तर या भागांमधला जो सर्वात मोठा हे आहे की माती वाहून जाते. तर ती माती वाहून जाऊ नये, तिची धूप होऊ नये म्हणून सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो. अच्छा. अगदी. ते जाळ्यांचं जे खाली मुळ्यांच्या ज्या जाळ्या तयार होतात त्याच्यामुळे जमिनीची धूप. बरोबर. त्याची जी रायझोम सिस्टीम आहे ती म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जसं अद्रक असतं, हातात हात धरून चालतो, अगदी सेम तशीच त्याची रायझोम सिस्टीम आहे जी हातात हात धरून चालते. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण साधं वृक्ष जर बघितला तर वृक्षाचं खोड हे वरती असतं आणि फांद्या ह्या त्याच्या आजूबाजूला असतात. मग बांबूचं जेव्हा आपण बेड बघतो तेव्हा त्याचं खोड आडवं वाढत असतं. हा. आणि वरती जे दिसतात ज्याला आपण बांबू म्हणतो ते बांबूच्या फांद्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अत्यंत लवचिकपणा आहे. पावसात जेव्हा वादळ वारा येतो तेव्हा त्या अक्षरशः वागतात सुद्धा आणि परत सरळ होतात. जुने शेतकरी बांधाच्या बाजूनच जास्त बांबू लावताना दिसायचे, त्याचं काय कारण होतं मग? कारण असे की बांबूला देवक म्हणून सुद्धा मानलं जातं. तर ते देवकचं प्रतीक म्हणून सुद्धा बांबू लावलं जायचं, हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे जे बांधावरती लावतात तर ती माती ढासळू नये आणि बांधाचं काम पुन्हा पुन्हा करायला लागू नये. तिसरं कारण जे पाहिलं आहे ते म्हणजे जो काही वाराच प्रचंड येतो किंवा एखाद्या किडीचा टोळ वगैरे येत असेल तर ती धडकू नये डायरेक्ट पिकांवरती आणि पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून विंड बॅरियर म्हणून खूप चांगलं काम करतो. तर त्या दृष्टीने ते बांधावरती लावलं जायचं. त्यासाठी त्याचा मोठा फायदा होता तो. अगदी अगदी अगदी. तुम्ही हे सगळं सुरू असताना शहरातून गावाकडचा प्रवास केलात. हो. कसं म्हणजे वाटतंय किंवा तो वेगळा बदल कसा होतो? म्हणजे मी बहुतेक वेळा बघतो काही सेलिब्रिटी वगैरे जे असतात ते काही दिवस इकडे राहून मग गावात 2-4 दिवस जातात तरी त्याचे व्हिडिओ वगैरे टाकतात. तुम्ही पूर्ण आयुष्य त्या दिशेनं नेलेलं आहे. कसा अनुभव येतो, म्हणजे कसं वाटतं? याला जेव्हा सुरुवात केली ना त्यावेळेस आम्ही आधी विचार नव्हता केला की आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे आणि तिथं गेल्यावर काय होईल. बरोबर आहे. कटडाऊन म्हणजे कटडाऊन. बघितलं, पुणे पण बघितलं आणि डायरेक्ट तुम्ही गावामध्ये जाऊन. अगदी अगदी अगदी. ज्यावेळेस गावाकडे जायचा निर्णय घेतला अगदी फार मोठा विचार करून आणि हे करून नाही केलं की बाबा तिथे गेल्यावर मग आपल्याला ह्या लाईफस्टाईल स्वीकारायच्यात, असं करायचंय किंवा काय. आपल्याला हे करायचं आहे. बरोबर आहे. आणि त्यावेळेस जसं म्हणतो ना आपण की बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची नाळ कापणं गरजेचं असतं. तर त्यावेळेस आम्ही शहरातून गावाकडे जाताना शहरातली आमची नाळ कापलेली आहे आणि मग आम्ही गावाकडे तो प्रवास चालू केला. पण तुम्हाला आधीचा काही असा इतिहास होता म्हणजे गावाकडला किंवा? नाही, काहीच नाही. पूर्ण शहरामध्ये. अगदी अगदी अगदी. आणि जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा हापशीवरनं पाणी आणणं. बरं. इथून सुरुवात झाली होती. बरं. अगदी आमच्या उंची एवढं गवत होतं वाढलेलं, ते साफ करून तिथे माणसाला राहण्यायोग्य तो आमचा परिसर आम्ही आधी करून घेतला. बरं. तुम्ही तिथे गावात राहायला गेलात की शेतातच डायरेक्ट? गावापासून थोडंसं लांब आहे आपलं. हां. आता अशी परिस्थिती आहे की गाव आणि आम्ही एक आहोत. बरं. अशी परिस्थिती आहे. तुमची कर्मभूमी आणि म्हणजे ते हे झालंय सगळं. हो हो. म्हणजे त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आणि आम्ही त्या पद्धती ज्या आहेत त्या आमच्यामध्ये रुजवून घेतल्यात. तर त्यामुळे मग आता ती नाळ चांगली जुळली गेलेली आहे. बरोबर. असे हे सगळा प्रवास करत असताना तुम्ही स्टॉप सिलेक्शन सारखी अतिशय कठीण परीक्षा, देश पातळीवरची परीक्षा पास केली, ती नोकरी स्वीकारली नाही, तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलात. कधी असं आपण म्हणतो ना की पश्चाताप झालाय, असं कधी वाटलं? पश्चाताप नाही झाला,
पण असं झालं होतं की ज्यावेळेस आम्ही अख्खी नाळ तोडून तिकडे गेलो राहायला, तर ती लाईफस्टाईल खरंच पूर्ण वेगळी आहे, चॅलेंजिंग आहे. म्हणजे आजूबाजूला पूर्ण बांबूचं घनदाट हे आहे आणि आपण तिथे राहतोय आणि थोडीशी म्हणण्यापेक्षा बरीचशी सिटीपेक्षा वेगळी लाईफस्टाईल आहे ती. तर हे करत असताना कधी कधी असं वाटायला लागलं होतं की अरे हे आपण पुढं नेऊ शकतो का. मग त्यावेळेस आम्ही आमच्या जागेपासून राजगडची खिंड दिसते. अच्छा. तर तिकडे तोंड करून उभं राहायचं आणि म्हणायचं की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं तो काळ किती अवघड होता आणि किती कठीण होता, त्याच्या तुलनेत आपण कुठेच नाहीये. मग आपल्यासाठी आत्ताचा मार्ग खूपच सुकर आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे ते आमचं प्रेरणास्थान आहे. जेव्हा पण कधी आम्हाला असं वाटलं तर त्यावेळेस आम्ही तिकडे तोंड करून उभं राहिलेलं आणि तिथून प्रेरणा आम्हाला मिळते. छत्रपतींनी ती प्रेरणा दिली असं आपण म्हणू शकतो. अगदी 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 अगदी. ग्रेट. तुम्ही साधारण किती जागा ती घेतली? ही 40 एकर जागा आहे. लीजवर? हो, लीजवरती घेतलेली आहे. ओके. आणि ते सगळं त्याच्यासोबत मग आता प्लांटेशन सोबत दुसरं तुम्ही टुरिझम वगैरे कसं करता? तिथे प्लांटेशन तर आहेच आहे, पण टुरिझमचं म्हणजे आम्ही एज्युकेशनल टुरिझमवरती जास्त पहिले फोकस केला. यासाठी की जी तरुण पिढी आहे यांच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात. हो. आता ज्यावेळेस आपल्याकडे शाळांचे विद्यार्थी सुद्धा येतात किंवा शेतकरी सुद्धा आले अभ्यासासाठी येतात की लागवड ताई कशी करता किंवा काय, तर टुरिझम रन करताना या विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न सोडवून देणं, त्यांना बांबू इंट्रोड्यूस करून देणं. शाळेची मुलं आणि कॉलेजचे पण येतात का मुलं? हो, कॉलेजचे सुद्धा येतात. अच्छा. तर याच्यामध्ये काय केलं आहे की इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स बांबूचे कोणकोणते आहेत हे एक त्यांना इंट्रोडक्शन करून देणं. यानंतर मग त्यांना 2 तासाचा वर्कशॉप असतो की ज्यामध्ये एखादं प्रॉडक्ट मेकिंग त्यांना शिकवलं जातं. ओके. जिथे त्यांना बांबूपासून आणि मग तिथे त्यांना कळतं की अरे हे प्रॉडक्ट बनवणं दिसतं तसं सोपं नाहीये, याला आपल्याला लागणारे वेगवेगळे रॉ मटेरियल्स चूज करण्यापासून आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि मग ती जी निर्मितीचा त्यांना आनंद मिळतो, मग तिथून कुठंतरी एक लिंक लागते की आपल्याला कुठंतरी या क्षेत्रामध्ये जाता येऊ शकतं, केलं पाहिजे. मग ती क्युरिओसिटी किंवा तो त्यांच्या ओढ त्यांच्यामध्ये निर्माण करणं हा एक आमचा तिथे हेतू आहे आणि ती टुरिझमची कन्सेप्ट तशीच आहे आमची. समजा आता पुण्यातून काही लोकांना तिकडे यायचं आहे, पाहायचं आहे ते बांबू टुरिझमचा, तर त्यांच्यासाठी आपण कुठल्या कुठल्या सुविधा म्हणजे मुक्कामाच्या वगैरे सुविधा देतो तिथे? अजून तरी स्टेची व्यवस्था झाली नाही. आता ह्या पावसाळ्यानंतर स्टेची व्यवस्था तिथे चालू करू आपण. म्हणजे एखाद्याला यायचं आहे तर समजा वन डे आता होऊ शकतं, 1 डे मध्ये होऊ शकतं, पाहून ते करू शकतात. हो. ज्याच्यामध्ये सकाळी ते आले की बांबूचं पूर्णपणे ट्रेकिंग होतं. अच्छा. हे ट्रेकिंगमध्ये नुसतीच बांबूचीच माहिती नाही तर तिथं असलेल्या इतर औषधी वनस्पती यांची सुद्धा आपण इंट्रोडक्शन करून स्वतः माहिती देतो. हे झालं की त्यांना तिथे दुपारी जेवण असतं आणि मग 2 तासाचा वर्कशॉप असतो, ज्यामध्ये ते कोणतीही एक बांबूची वस्तू बनवून जाताना स्वतःसोबत घेऊन जाऊ शकतात आणि संध्याकाळचा हाय टी असा तो एक इटर्नरी असते आमच्या इथे. आणि साधारणतः किती लोक असे वर्षाला भेटी देतात? नाही म्हटलं तरी 1001 लोक तरी सहज येऊन गेलेली आहेत. म्हणजे जिथे आम्ही अजून पब्लिसिटी करायला चालू नाही केलेली फक्त. आणि हो, हे अगदी खरं आहे. 1000 लोक येऊन गेले. अगदी अगदी अगदी. यामागचं कारण हे आहे की आता ही एक महिला बांबूची शेती करते आणि ही शेती नेमकी कशी होते, कारण लागवड तर करायची, मग शेती करायची असेल तर शेतीतलं खरं रिअल काय काय कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ते आपल्याला बसवता येऊ शकतात का. कारण हे पीक म्हणजे असं नाही की आपलं टोमॅटो वांग्यासारखं आता लावलं आणि 6 महिन्यांनी आपण काढणार आहोत, असं नाही. हे लावलं तर लॉंग टर्मचं पीक आहे. मग त्याची नीट माहिती घेणं हे खूप गरजेचं. या दृष्टीने सुद्धा शेतकरी असतील किंवा उद्योजक जे याच्यामध्ये उतरले त्यांच्यासुद्धा व्हिजिट्स या भागामध्ये आपल्या इथे झालेल्या आहेत की कशा पद्धतीने करत आहे. असं ह्या मार्गाने जाणारवाल्या लोकांसाठी तुम्ही दीपस्तंभ ठरतात. कारण असं म्हणजे माझा तरी अनुभव असा आहे की पुस्तकातून वाचून किंवा शासनाच्या लोकांनी सांगण्यापेक्षा एखाद्यानं स्वतः करतोय त्यांना जेव्हा आपण भेटतो तेव्हा तो कॉन्फिडन्स वेगळाच असतो. हो, हे खरं आहे. कारण जेव्हा शासकीय योजना म्हणून राबवलं जात असतं तर त्यावेळेस त्या गोष्टीचा ग्राउंड लेवलवरती स्टडी होणं
आणि गरजेचं तेवढा वेळ त्यांना मिळणं बरोबर त्या अधिकाऱ्यांना किंवा हो, हो. त्या व्यक्तीला बरोबर हे शक्य नसतं, कारण बरोबर. त्यांच्याकडे इतरही बऱ्याच हे असतात बरोबर जबाबदारी. हो मग हे कुठं जाऊन होऊ शकतं? एखादी व्यक्ती माझ्यासारखी सामान्य व्यक्ती सुद्धा हे करत आहे, हो तर मग बाबा हे खरंच होत आहे का? हे जेव्हा बरोबर. कॉन्फिडन्स मिळतो तेव्हा लोक त्याच्यामध्ये वेगळं आहे उतरू ना. शकतात. अगदी. कारण मला आता आम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करतो ज्ञानज्योती एज्युकेशन म्हणून. विद्यार्थ्यांना जेव्हा आपल्या जवळचा एखादा व्यक्ती यशस्वी होतो तेव्हा त्याचं करण्याची जी कॉन्फिडन्स असतो किंवा जी ताकद असते ती खूप जास्त वाढते. बरोबर आहे. ना की असं पुस्तकात कुठेतरी वाचलं किंवा एखाद्या टी व्हीवर बघितलं, एखाद्या युट्यूबला व्हिडिओ बघितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात एखाद्याला बघितलं की त्यांचा वेगळा कॉन्फिडन्स वाढतो. खरंय खरंय. आणि अशा पद्धतीनं हजारो विद्यार्थी यशस्वी होताना आम्ही बघितलेले आहे. त्याच्यामुळे तुमचं उदाहरण हे बांबू शेतीमध्ये काम करणाऱ्या उद्योजक म्हणून ज्यांना पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे. मला या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे. अनेक लोकांना बांबू लावायचं म्हटलं की भीती वाटते की ते फॉरेस्टची परमिशन वगैरे लागते आणि मग तोडताना आपल्याला परमिशन घेतल्याशिवाय तोडता येत नाही वगैरे. तर आताची परिस्थिती कशी आहे? आत्ताची परिस्थिती अशी आहे की 2017मध्ये 1927चा जो जंगल कायदा होता तर हो. त्याच्यामध्ये बदल केला गेला बरं आणि त्या कायद्यातल्या बदलानुसार म्हणजे ज्याला आपण अमेंडमेंट म्हणतो त्याच्यानुसार आता बांबूची तुम्ही शेती करू शकता, बांबूची तुम्ही तोड करू शकता आणि वाहतूक सुद्धा होऊ शकते विना परवानगी. अगदी अगदी काही अगदी. गरज नाही नाही राहिलेली आहे. म्हणजे शेतातला जसं माल आपण काढतो हं. तशा पद्धतीने तुम्ही नेऊ शकता. नेऊ शकता. अरे वा. बरोबर. बरं त्याने काय बदल झालेत पण? याच्यामुळे असं झालं की याचं तीव्र उदाहरण जर बघायला गेलं तर तिसरी कसम जो पिक्चर आहे हा 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 तर त्या पिक्चरमध्ये राज कपूरने मांडलेलं दुःख जे आहे की बांबू तोडल्यानंतर काय व्हायचं त्या काळात. कुठला पिक्चर? तिसरी कसम. तिसरी कसम. बरं तर त्याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे की अरे बांबू तोडल्यानंतर अगदी जेल व्हायची किंवा ती भीती सतत मनात असायची, म्हणजे स्वतःचा असला तरी तोडू शकत नव्हतं, बरं अशी परिस्थिती होती. आता मात्र सर्रासपणे लागवड आता तुम्ही करू शकता आणि हो. त्याची तोडही करू शकता. तर बरं. हा फ्रीडम आता मिळालेला आहे आणि तो कॉन्फिडन्स मिळालेला आहे. अच्छा त्यामुळे सरकारचा या निर्णयाचं खरंच स्वागत करण्यासारखं आहे. हो यामुळे असं होत आहे की बरेचसे लोकांचे असे सुद्धा चॅलेंजेस आहेत की आमच्या जमिनी पडून आहेत, हो तिथे कोणीच नाही आहे हो हो आणि मग त्या जमिनींमध्ये आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. हो. तर अशा वेळेस या लोकांना जेव्हा प्लांटेशन करायचं असतं तर ते बांबूकडे वळू शकतात आता बरोबर. असं. आणि तुम्ही जसं केलं ना, म्हणजे अनेक लोकांना अजून ही भीती आहे की लीजवर आपण जमीन घेऊ शकतो आणि लागवड करू शकतो. ही गोष्ट अनेक लोकांना माहीतच नाही. बरोबर. अनेक लोकांना असं वाटतं की एकतर जमीन घेऊनच लागवड करावी लागते आपल्याला आणि मग ती कॉस्ट प्रचंड प्रमाणामध्ये जमिनीच्या किमती आज सगळीकडेच कोणत्याही भागात गेलं तरी खूप जास्त किमती आहेत त्या. तुम्ही स्वतः लीजवर जमीन घेऊन ती लागवड केलीत, तर हे अशी कायदेशीर सिच्युएशन काय आहे? कोणी व्यक्ती लीजवर जमीन घेऊन असं लॉंग टर्म लीज करू शकतो? आता योगायोगाने असं झालं की 2017मध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा असा एक कायदा आलेला आहे की ज्याच्यामध्ये लीज घेणारा आणि लीज देणारा या हो. दोघांसाठी सुटेबल असा एक कायदा आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जी भीती होती की मी एखाद्याला लीजवरती दिली, आता माझं कसं व्हायचं जागेचं, बरोबर ही भीतीसुद्धा गायब आहे. आणि मी जी जागा घेतलेली आहे उद्या उठून मालक म्हटला तू निघ, हो. तर असंही नाही होणार आहे. हम्म. तर तो दोघांसाठीचा सुटसुटीत असा कायदा आलेला आहे. तर त्या अच्छा. कायद्याचा जर स्टडी केला तर हे हे करता येऊ करता येऊ शकतं. शकतं. अगदी अगदी. ही पण एक खूप मोठी आणि महत्वाची हो, हो. गोष्ट त्यासाठी आपण करू शकतो. शासनाच्या याच्या बाबतीतल्या कुठल्या कुठल्या योजना आहेत? एखाद्यानं जर हे करायचं म्हटलं तर काय त्याला मदत कशी मिळू शकते? शासनाच्या याच्यामध्ये राष्ट्रीय बांबू मिशन म्हणून एक आहे, बरं. अटल बांबू मिशन म्हणून आहे, मनरेगाची स्कीम आहे. बरं इवन पंचायत समितीच्या अंडर किंवा जिल्हा परिषदच्या अंडर सुद्धा ह्या लागवडी होत आहेत. बरं सामाजिक वनीकरणच्या सुद्धा अंडर याच्या लागवडी वाढत आहेत. अच्छा. तर या स्कीम्सचा उपयोग चांगला करून घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये साधारणपणे 7 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळतं. ही सबसिडी टप्प्याटप्प्याने मिळते, पण ती मिळते बरं. असं आहे. किती क्षेत्रासाठी समजा 7 लाख रुपये? ही 5 एकरच्या आतमध्ये म्हणजे बरं. 5 एकर धरलं तरी चालेल तुम्ही. 2 लागवडीसाठी? हेक्टर 2 हेक्टर. अच्छा याच्यामध्ये फक्त लागवड नाही, तुम्ही लागवड केल्यानंतर ते जगवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरा वर्ष अशी टप्प्याटप्प्याने त्याची अच्छा सबसिडी दिली जाते की जगवले किती आहेत किंवा काय आहे अशा पद्धतीने सुद्धा. बरं. आणि हे मनरेगा तुम्ही जे म्हटलं त्यात काय असतं? मनरेगामध्येच हे आहे. अच्छा हे मिळतं. हां. गुड.
आणि हे समजा आता एखाद्याने म्हटलं की मला असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग टाईप करायचं आहे बांबूचं, तर तसं पण करणं शक्य आहे? हो, करणं शक्य आहे. म्हणजे कंपन्यांसोबत आपण कॉन्ट्रॅक्ट करून पण त्याची लागवड करू शकतो, करू शकतात. जसं बाकीच्या पिकांमध्ये होतं तसं. हो. ग्रेट. एक ग्रामीण उद्योजिका म्हणून आज तुम्ही स्वतःचं एक चांगलं नाव कमावलेलं आहे, एक वेगळी वाट तुम्ही निवडलेली आहे. ज्या मुलींना म्हणा खास करून उद्योजकतेकडे वळायचं आहे, वेगळी वाट अशी निवडायची आहे, त्यांना काय सांगाल? तुमचा प्रवास कसा होता आणि त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? मुळात जेव्हा हा निर्णय घेतला किंवा हा प्रवासाला सुरुवात झाली, तर हा प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर एक गमतीशीर किस्सा असा सांगण्यासारखा आहे याच्यामधला, की ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे शहरी लाईफस्टाईल सोडून या भागामध्ये राहायला आलो, तेव्हा आमचं स्वागत ज्यांनी केलं ती म्हणजे घोणस. दारात आम्ही सामान ठेवलं आणि चांगली 15-20 फुटी लांब अशी ती घोणस होती. 15-20 फुटी लांब? हो हो. आणि इतकी मोठ्याने शिळ घालत होते ती. म्हणजे तिचा एरिया होता ना तो, आणि आम्ही त्या एरियामध्ये राहायला आलो. अतिक्रमण करत. अच्छा. तिची शिळ बघून म्हणजे भीतीच हे झाली की अरे आता काय होणार आहे आपलं. पण ठीक आहे, मग थोड्या वेळाने ती निघून गेली तिथून आणि गावातली काही माणसं आली तिथे तोपर्यंत. मग ती गेली तिथून निघून. पण तिथे राहायला आल्यानंतर एवढं ठरवलं होतं की माघार घ्यायची नाही आता आपल्याला. परतीचे दोर कापले. अगदी 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 परतीचे दोर आम्ही आधीच कापलेले होते. आणि मग आता इथे राहायला आल्यानंतर 40-40 हंडे पाण्याचे भरून आणण्यापासून ती आमची सुरुवात होते. हापशीचं पाणी, नळाचंच नाही, असं हापसून पाणी आणायचं. म्हणजे हापसायची कशी असते तिथून सुरुवात झाली ती. आणि मग तो प्रवास चालू झाला. आता हे सगळं करत असताना रॉ मटेरियलवरती स्टडी करणं, संसारिक आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सांभाळणं, हे करत असताना तिथे माझा मुलगा जो आहे तो आमच्याबरोबर राहायला आहे. तो त्यावेळेस 5 वर्षाचा होता. आणि या लहान मुलाला घेऊन आम्ही तिथे राहायला गेलो होतो. त्याने पण तो घोणस बघितला? हो, बघितला. आणि थँक्स मी त्याला सुद्धा म्हणेन की त्याने गावात आल्यानंतर म्हटला नाही की मला माघारी जायचंय किंवा काय. त्याला ती लाईफस्टाईल आवडली, त्याने ती स्वीकारली. जिथे तो पुण्यामध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकत होता, तिथलं शिक्षण सोडून त्याला जेव्हा मी जिल्हा परिषदच्या शाळेत घातलेलं आहे, आज अभिमानाने सांगते की जिल्हा परिषदच्या शाळेत तो शिकतो. तिथे हे शिक्षण जेव्हा चालू झालं तर त्यावेळेस मराठीतून शिक्षण घेणं आणि ती सुरुवात होणं खूप गरजेचं होतं आमच्यासाठी. त्याचं मानसिक डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं होतं. ही एक चांगली गोष्ट तिथे घडली गेली. आणि आज तो छान, त्याची स्वतःची एक लायब्ररी आहे सर, 100 पुस्तकांची लायब्ररी. मुलाची. किती वर्षाचा आहे आता? तो आता 10 वर्षाचा आहे. हा. आणि रोज एक पुस्तक वाचन करणे हे त्याचं एक ठरलेलं ध्येय आहे. किंवा त्याला ती आवड आहे, ती त्यानं चालू झालेली आहे तिथे, असं आहे. आणि मी असं म्हणेन की ज्यावेळेस आता हा व्यवसाय सुरू झाला तर हा व्यवसाय करत असताना सांसारिक जबाबदाऱ्या तर होत्याच होत्या. पण जेव्हा आपण एखादा व्यवसाय चालू करतो तेव्हा तुमचे विजन्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जर तुमचे विजन्स क्लिअर असतील तर मार्गामध्ये कितीही अडथळे येऊ दे, तुम्हाला माघार घेणं शक्य नाहीये. ते तिथे तुमचा स्वतःवरचा असलेला ठाम विश्वास हा महत्त्वाचा असतो. कदाचित तुमची पावलं फार स्पीडने नाही पडणार पुढे, खूप स्लो पडतील, पण रोज एक तरी पाऊल आपल्याला पुढं टाकून त्या दिशेने जायचं आहे हे ध्येय ठेवून काम केलं गेलं पाहिजे. तर कुठे जाऊन तुम्ही त्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उतरू शकता. आणि महिलांना खास करून मला हे सांगावंसं वाटेल की कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडलं तर त्या क्षेत्राचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर ते क्षेत्र जेव्हा तुम्ही निवडताय तेव्हा स्वतःवरचा कॉन्फिडन्स हा असणं हा खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विजन्स क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने तुमचं सातत्याने अपडेट करत, अभ्यास करत पुढं जाणं आणि एक्झिक्युशन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या जीवनसाथीची साथ कशी भेटली? मी त्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की आम्ही दोघं एका नाण्याच्या 2 बाजू आहोत.
म्हणजे जेव्हा मी एका बाजूला स्टडी पार्ट्स चालू करते किंवा एखादी गोष्ट अभ्यासाला चालू करते, तर ती एक्झिक्युशनमध्ये कशी आणायची आहे आणि त्याच्यासाठी कशी आखणी केली गेली पाहिजे, हे त्यांचं आहे. म्हणजे आणि जेव्हा पण असं होतं की हे तर झालं बिझनेसशी रिलेटेड, त्यांनी खंबीर साथ दिलेली आहे आणि आज आम्ही दोघं एकत्रपणे हा व्यवसाय व्यवस्थित करत आहोत. पण हे करत असताना, व्यवसाय करताना डोक्यावरती लोण्याचा गोळा ठेवला पाहिजे, जिभेवरती मध ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही व्यवसाय करू शकता, हे मी त्यांच्याकडनं शिकले. किंवा संयम हा अत्यंत महत्त्वाचा असतो, हे मी त्यांच्याकडनं शिकले आणि ती साथ मला त्यांची मिळाली आणि आज आम्ही हा व्यवसाय करत आहोत. असे तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे तुमचं प्लॅनिंग, अभ्यास आणि सरांचं एक्झिक्युशन हे खरोखर एका अर्थानं आपण म्हणू एकमेकांना अनुरूप झालं. अगदी अगदी अगदी. पण सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांचा विरोध पण झाला असेल. हो, जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तर पहिली गोष्ट आमचं पुण्यातलं जे लाईफस्टाईल होतं ते वेल एस्टॅब्लिश होतं आणि तिथलं सगळं सोडून, म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं होतं? माझं शिक्षण पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये झालेलं आहे. सरांचं इंग्लिश मिडियममधनं झालेलं आहे, बिशप स्कूलमध्ये झालेलं आहे. आणि दोघांचं असं शिक्षण होऊन तुम्ही मुलाचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत गावात जाऊन करता. अगदी अगदी. तिथेच तर मेन असं झालं की अरे तू बिशपला शिकलास आणि ज्यावेळेस आम्ही तुला बिशपला घातला तो काळ कोणता होता, आम्ही हे ध्येय ठेवून तुला त्या ह्याच्यात टाकलं आणि आज तू जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलाला टाकतोस, तेही स्वतःची CBSE बोर्डची आमची स्वतःची स्कूल आहे. अरे बापरे, कुठे? ही वारजेमध्ये आहे, मातोश्री नॅशनल स्कूल म्हणून. हो, पुण्यात आहे. आणि असं असताना तिथे शिकणारा आपला मुलगा काढून तू इकडे टाकत आहे, हा उलटा जगाच्या तू प्रवास करत आहे, असं झालं होतं. आणि मग तिथे विरोध चालू झाला होता. अक्षरशः असं की 1 वर्षभर आमच्याशी कोणीही बोलत नव्हतं, घरचे. पण आम्हाला हे माहीत होतं की आपण जो टाकलेला पाऊल आहे तो निश्चितच चुकीचा नाहीये. आज न उद्या या गोष्टीची कल्पना यांना येईल, कारण हे क्षेत्र खरंच नवीन होतं आणि आहे बांबूचं. तर या क्षेत्राची माहिती अजून लोकांपर्यंत फारशी नीट पोहोचलेली नाही. मग आपल्याला सुद्धा नवीन क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना घरच्यांना ती काळजी असतेच आणि त्या काळजीपोटी हे होणं सुद्धा तितकंच साहजिक आहे. पण आज अभिमानाने सांगतो की आज सगळेजण आम्ही एकत्र आहोत. म्हणजे आता मात्र सगळ्यांना पटलं आहे की नाही, हे कुठंतरी बांबूच्या क्षेत्रामध्ये काहीतरी व्यवस्थित काम करत आहेत. असं तुम्ही ते करून दाखवलं असं म्हणू शकतो आपण. येस. आता हे बांबू शेती म्हणून आपण केलंय, पुढच्या भविष्यातल्या योजना काय आहेत तुमच्या? बरं, बांबूची शेती म्हणजे हा एक असा होता की जे काही रॉ मटेरियल आपण निवडलेलं आहे त्या रॉ मटेरियलवरती आपला अभ्यास असणं, म्हणून ती शेती होती. आता याच्या पुढे व्हॅल्यू ॲडिशन म्हणून पाहत आहोत. तर जसं बांबूवरती प्रक्रिया केली जाते, केमिकल प्रक्रिया करून बांबूंना आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजला सप्लाय करतो, तर तोही आता आपण चालू केलेला आहे टप्प्याटप्प्याने. तर ही एक प्रोसेसिंग मेथड आहे जी आपण चालू केलेली आहे. या पलीकडे पुढे जाऊन आता असं एक टप्प्याटप्प्याने असं चाललं आहे की काही रनिंग आयटम्समध्ये हात घालून तिथल्या ज्या काही महिला आहेत तर या महिलांसाठी रोजगार निर्माण करून देणं, ज्या माध्यमातून त्यांच्या परड्यात असलेला बांबू किंवा या भागातला जो बांबू आहे त्याला एक नवीन रूप अजून मिळेल. फक्त स्टिक मार्केट न पाहता या गोष्टींनाही त्यांनी पाहिलं गेलं पाहिजे. अशा दृष्टीने आता पाऊल टाकायचं आहे आणि पुढे अजून जाऊन लांबचा पल्ला एक गाठायचा आहे, तो म्हणजे बांबूच्या ह्याच्यात लंबर मेकिंग पर्यंत पोहोचायचं आहे. लंबर मेकिंग म्हणजे बांबूचं ॲज अ वूड म्हणून त्याचा स्टार्ट करायचा आहे. जसं बांबूला सरळ सरळ आपण म्हणतो उसाचं पाचट तयार करतात, तशा टाईप्समध्ये करून त्याला रेझिनमध्ये बाइंडिंग करून लंबर तयार केले जातात. तर ही इंडस्ट्री सुद्धा आहे. पण ही करण्यासाठी त्यासाठी लागणारा व्हॉल्यूम बेसवरचा बांबू वाढवणं एकीकडे, आणि आता तरी टप्प्याटप्प्याने हे असं जायचं आहे. पुढचं ते ध्येय आहे आमचं की तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मी तुमच्या रील बघितल्या काही, त्या रीलमध्ये तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बांबू कसा बनू शकतो याच्यावर खूप सुंदर सांगितलेलं आहे. अगदी. तर ते कसं आहे? म्हणजे हे असं आहे की ग्रामीण महिला ज्या आहेत किंवा पुरुष मंडळी सुद्धा, तर आत्ता आपण बघितलं तर गावामध्ये
70% हे वृद्ध लोक राहतात हो. आणि उरलेले जे आहेत तर त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि लहान मुलं आहेत. बरोबर. एवढंच आहे. तरुण पिढी ही पुणे मुंबई या भागांमध्ये स्थानांतर झालेली आहे, रोजगारानिमित्त झालेली आहे. तर आम्ही असं बघतो की या बांबूतनं जो त्या भागामध्ये अतिशय व्यवस्थित येतो, तर याच्यातनंच त्यांना त्या भागामध्येच रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. अच्छा. जसं आता आम्ही एक टप्पा अजून असा गाठला की बांबूचं पॉली हाऊस आम्ही डिझाईन केलं आणि तर स्ट्रक्चर सुद्धा उभं केलेलं आहे. बरं. तर हां, तिथेच केलंय तुमच्या? हो हो हो. ओके. आणि या माध्यमातून आता तिथल्या तरुण मुलांना रोजगार निर्माण करून देणं की हे बांबूचं पॉली हाऊस अनस्किल्ड पर्सन सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे करू शकेल अशा त्याच्या जॉयनरी सुद्धा आता आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. तर हे टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे. मग असं आहे डोक्यात की ह्या तरुण मुलांना, ह्या इथं राहणाऱ्या महिलांना जर या वस्तू शिकवल्या आपण कशा बनवायच्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये उतरायचं असेल तर या जॉयनरीज वगैरे त्यांना शिकवल्या तर त्यामध्ये त्यांना खूप चांगलं स्कोप आहे. तर त्यात ते पुढे जाऊ शकतात. त्यांचं जे नेहमीचं रुटीन जे चालू आहे त्याच्यामध्ये ही अपग्रेड होणार आहेत आणि निश्चितच त्यांना सोर्स ऑफ इन्कम तर वाढणारच आहे. फक्त सगळ्याच गोष्टी ह्या मनीमध्ये कॅल्क्युलेट न करता तुमचा याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा असला पाहिजे. एक तर मनी असणारच आहे, पण तुमची लाईफस्टाईल जी आहे ती सुद्धा बदलणार आहे, वैचारिक पातळी सुद्धा बदलणार आहे, लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलणार आहे. तर या गोष्टी बांबूचा असा सुद्धा उपयोग तिथे होऊ शकतो. या माध्यमातून या महिलांचा रोजगार तिथे निर्माण होऊ शकतो. पुरुषांसाठी सुद्धा कन्स्ट्रक्शनचे जसे आपण मॉडेल्स सांगितले, जसं ग्रीन हाऊस आहे किंवा इतर, तर अशा माध्यमातून सुद्धा ते तिथे येऊ शकतात. काल आम्ही या स्टुडिओमध्ये इथंच आता तुम्ही जिथं बसलेला आहात तिथे अच्युत गोडबोले सर, मराठीतले प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांचा पॉडकास्ट घेतला. त्यांना एक प्रश्न आम्ही असा विचारला होता की विकासाचे खूप सारे मॉडेल आहेत, डोंगर पाडली जात आहेत, रस्ते होत आहेत, जे असे खूप सारे आहेत. तुम्ही एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केलेला आहे, एवढं मोठं 75 वर्षाचं एक दीर्घ आणि खूप अनुभवांनी समृद्ध आयुष्य जगलेलं आहे, तर कुठलं मॉडेल सगळ्यात बेस्ट आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मला तुमच्या व्हिजनमध्ये आत्ता दिसलं तुम्ही उत्तर देत असताना, की जास्तीत जास्त लोकांना रोजगार तो मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त पर्यावरणाची म्हणजे कमीत कमी हानी आणि जास्तीत जास्त पर्यावरण संवर्धन ज्याच्यातून झालं पाहिजे. आणि अगदी शेवटचा माणूस म्हणजे गावखेड्यामध्ये राहणारा वृद्ध असेल, बायका असतील किंवा जे कोणी तिथं असेल त्यांनाही तो रोजगार कसा मिळेल. म्हणजे मला ते जशान तसं सगळं आठवत होतं, ते सांगत होते ते सगळं तुमच्या उत्तरामध्ये मला ते दिसत होतं. खऱ्या अर्थानं नवीन भारताला तुमच्यासारख्या उद्योजकांची आणि तुमच्यासारखं व्हिजन असणाऱ्या लोकांची खूप मोठी गरज आहे. अजून याच्यामध्ये मला असं थोडंसं अजून एक ॲड करायचं होतं. एक आत्ता ग्रामीण भागाचंच आपण जे बोलत आहोत, तर ग्रामीण भागामध्ये याची जिवंत आणि चांगली उदाहरणं सुद्धा आहेत. लेखामेंढा हे जे गाव आहे, तर या गावातल्या लोकांनी फॉरेस्टच्या जागेवरती किंवा सामाजिक वनीकरणच्या जागेवरती आणि गावठाणाच्या जागेवरती बांबू लागवड करून खूप सुंदर असा प्रोजेक्ट तिथे राबवलेला आहे, जिथे तिथल्या तरुणांना किंवा महिलांना तिथे जागेवरती रोजगार मिळतोय. आणि वर्षाकाठी त्या गावाचा स्वतःचा बांबूवर आधारित जो व्यवसाय आहे, हो हो हो, आणि वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपये फक्त बांबूवरचा व्यवसाय त्यांचा तो तिथे कमवतात. बरं, इतकं सुंदर आहे. आणि दुसरे एक बाशग्राम म्हणून आहे, तर या त्रिपुरामधलं हे गाव आहे. तर हे गाव असं आहे की जिथे बांबूच्या लागवडीच्या माध्यमातून बांबू टुरिझम रन केलं गेलं. अच्छा. देशातलं पहिलं बांबू टुरिझम आहे ते. बरं. आणि आज त्याची जागतिक लेवलवरती नोंद आहे. बरं. तर या गोष्टींचा सुद्धा इथे जर आपण उपयोग करायचा झाला तर आपल्या भागांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं मॉडेल्स चांगल्या पद्धतीची राबवता येऊ शकतात. जसं आम्ही म्हटलं की ॲग्रो टुरिझम आम्ही तिथे रन करत आहोत, तर आमचं पुढं हेही ध्येय आहे की या गावामध्ये आमचा जो भाग आहे तिथे बांबूची लागवड खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने होते. तर याला पुढे जाऊन कशा पद्धतीने बांबूचं पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा डेव्हलप करायचं आहे, त्याच्यावरती सुद्धा काम चालू आहे. मग टप्प्याटप्प्याने लोकांना जुळवून घेऊन त्यांना त्या व्हिजनमध्ये आणून या गोष्टींमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. फक्त थोडासा कालावधी लागेल, पण हे निश्चित होईल.
आणि मोठं काम करायचं आहे तर थोडा कालावधीच लागणार आहे. लागणार. तुमची स्टोरी खरं तर खूप वेगवेगळ्या अँगलनं म्हणजे बहुरंगी म्हणूया आपण त्याला अशी आहे. पण जर एक मोटिव्ह लोकांनी याच्यातून घ्यायचा असं ठरवलं, काय घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी एक असं उदाहरण देईन. आत्ता काही दिवसांपूर्वी आमच्याकडे काही पुण्यातनं सुद्धा लोक आलेली जेव्हा होती, तेव्हा जेव्हा आम्ही आमचं पूर्ण फार्म फिरून झालं, सगळं झालं आणि थोड्या वेळासाठी ते जेव्हा बसले होते, तेव्हा ते म्हणाले की का आम्ही पळतोय, आम्हाला खरंच कळालं नाही. बरं. आम्ही शहरात एका घरात राहतो, प्रत्येकाचा मोटिव्ह वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं ध्येय वेगवेगळं आहे. आम्ही दिवसभरामध्ये उठल्यानंतर झोपेपर्यंत वेगवेगळ्या दिशांना पळतोय, वेगवेगळ्या विचारांनी पळतोय, पण कधीच आम्ही एकत्र एका विचारांनी एका ठिकाणी बसतच नाहीये किंवा आम्हाला एकत्र वेळ मिळतच नाहीये. तर ज्यावेळेस आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये वळालो, तर वळाल्यानंतर या ग्रामीण भागाकडे पाहण्याचा हेतूसुद्धा हाच होता की शहरामध्ये जी धावपळ चाललेली आहे किंवा याच्या पलीकडे जाऊन फक्त पैसा ह्या गोष्टींचा मॅटर न करता तुम्ही जर ग्रामीण भागाकडे वळालात तर या भागामध्ये पर्यावरण तर आहेच, सुंदर असं आल्हाददायक असं वातावरण तर आहेच, पण या भागामध्ये राहून तुम्ही रोजगारही निर्माण करू शकता. या भागात तुम्ही बाहेर जाणाऱ्या लोकांना इथे रोजगार निर्माण करून तो जो स्थलांतर आहे तो थांबवू शकता आणि इथली जी डेव्हलपमेंट आहे तर ती प्रगतीसुद्धा इथे तुम्ही साध्य करू शकता. तर हे सगळं होऊ शकतं. ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये वळालो त्यावेळेस गावातल्या लोकांनी आम्हाला पहिले हेच सांगितलं की तुम्हीच 2 येडे आहात. अच्छा. की जे गावातून शहरातून गावाकडे आले आहात, आमच्या इथले सगळेच शहराकडे चाललेत, तुम्ही इथे काय आलात आणि बांबूमध्ये नवीन असं काय जे या बांबूला आम्ही रोज बघतोय आणि कित्येक वर्ष झालं बघतोय, यात नवीन काय ज्याच्यासाठी तुम्ही इथे आला आहात, याच्यात असं काय आहे. मग आता जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये जसजसं टप्प्याटप्प्याने काम चालू केलं आणि कंटिन्यू माणसं तिथे येत आहेत किंवा त्यातनं काहीतरी प्रोग्रेस होताना त्यांना दिसायला लागलेलं आहे, तेव्हा आता लोक म्हणतात काहीतरी आहे ह्या बांबूत आता. त्यामुळे आता मी म्हणजे आता आम्ही जे बघतोय तर तो एक अजून बदल असा सुद्धा दिसला की प्रचंड प्रमाणामध्ये आता लागवडीला सुद्धा चालू झालेले आहे. अच्छा. हां, म्हणजे आता म्हणावं नाही लागत की बांबूची लागवड करा. आता ही लागवड सुद्धा टप्प्याटप्प्याने होऊ लागली. दुसरी गोष्ट, आता ते आपल्याला येऊन विचारतायत की याच्यामध्ये आपण आता काय करू शकतो पुढे जाऊन. बरं. मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही एवढे कंद लावून झालेले आहेत, आता पुढं ताई आपल्याला सगळ्यांना आम्हाला एकत्र जायचं बरं का, तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण जाऊया. असा सुद्धा जेव्हा सूर उठतो तेव्हा खूप छान वाटतं की चला हा विश्वास त्यांनी आपल्यावरती ठेवलेला आहे आणि ही विश्वासाचं कुठंतरी पाऊल उमटलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. मग आता अशी पद्धत आता चालू झालेली आहे. सुरुवातीला एड्यात काढणारे लोक आता तुम्हाला दिशा विचारायला लागले. होय होय. पण एवढं मात्र आहे की हे काम करताना आम्ही जे ठरवलेले विजन्स आहेत त्या विजन्स बरोबर आम्हाला या सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे आणि पुढे जाऊन बांबूवर आधारित चांगला उद्योग आणि व्यवसाय उभा करायचा तर आहेच आहे. हे आहे आमच्या डोक्यामध्ये. एक उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून चाललं की काय होतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे तुमचं. अगदी. बांबू ॲज अ बायोफ्युएल म्हणून सुद्धा पुढे येत आहे, त्याची सिच्युएशन कशी आहे आपल्या देशातली? काय आहे की बांबूची रिफायनरी आता नॉर्थ ईस्टमध्ये चालू झालेली आहे. बांबूवर आधारित, कारण नॉर्थ ईस्ट जर बघायला गेला तर हा बांबूचा हब आहे. पहिल्यापासून तिथे प्रचंड प्रमाणामध्ये व्हॉल्यूम बेसवरती बांबूची लागवड झालेली आहे आणि आहे तिथे. तर त्यामुळे तिथली रिफायनरी आता चालू झालेली आहे आणि ती वर्किंगमध्ये स्टार्ट आहे. पण आपल्या भागामध्ये अजून यायला त्याला वेळ लागणार आहे. टेक्नॉलॉजी आहे तर आहे, फक्त काय आहे की तेवढ्या व्हॉल्यूम बेसवरती आणि तेवढा लार्ज बांबू वाढणं गरजेचं आहे. तर हे प्लांटेशन जसजसं वाढत जाईल तसतसं मग या गोष्टीकडे आपण पाहू शकतो की इथेनॉल असेल किंवा अदर बायोमासच्या एनर्जीचे जे प्रकल्प आहेत तर ते येऊ शकतील. फक्त त्याला इट विल टेक 5 to 10 years टाईम. याला तेवढा कालावधी लागेल. तेवढ्या वर्षामध्ये एकीकडे प्लांटेशन वाढत गेलं की पुढं ते होणारच आहे.
तर ही फायदा परिस्थिती होऊ आहे. शकतो तो. अजून एक याच्यामध्ये आपले संतोष गोंधळेकर सर असतील किंवा राजेश ताते सर असतील, यांनी पिरंगुटला सुद्धा याच्यावर आधारित पुण्यामध्ये पुण्यामध्ये पिरंगुटला बरं CNGचा एक प्लांट उभा केला आहे. ॲज अ मॉडेल म्हणून तो उभा आहे. बरं तर तो सुद्धा वर्किंगमध्ये आता तेवढा येऊ शकतो जेव्हा इकडे व्हॉल्यूम बेसवरती बांबू वाढेल. बरोबर. तर हे आहे की टेक्नॉलॉजी नाही अशातला भाग नाही आहे, हो. फक्त याला तेवढा प्लांटेशन वाढणं गरजेचं आहे. तर तेवढा जर मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लावत गेले आपण हो. तर ते मार्केट आहे. म्हणजे बांबू लागवड करायचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी पोटेन्शियल अमर्याद आहे. अगदी अगदी अगदी. टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. हां. फक्त आता रॉ मटेरियल तेवढं जर असेल हां. आणि ते जर लोकांनी लागवड केली तर ते पण मिळणार आहे. अगदी अगदी. ग्रेट. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आज गप्पांच्या माध्यमातून उलगडून दाखवल्यात. एक महिला उद्योजिका, सरकारी नोकरीला ठोकर मानून तुम्ही उद्योजिका झालात, मोठी गोष्ट आहे. त्यानंतर बांबू सारखा दुर्लक्षित विषय घेऊन तुम्ही त्याला पूर्ण वाहून घेतलं. एक मोठं व्हिजन तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं. उद्योजिका म्हणून तर त्याचं महत्त्व मोठं आहेच, पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं प्रचंड मोठं महत्त्व आहे. हे सगळे पैलू आजच्या पॉडकास्टमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्यांना समजलेल्या आहेत. तुमच्या कमेंट काय आहेत नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशासारख्या दुसऱ्या कुठल्या स्टोरी पुन्हा तुम्हाला पाहायला आवडणार आहेत ते पण आम्हाला नक्की कळवा. अनुराधा मॅडम, खूप खूप धन्यवाद. 3S टॉक तर्फे आपले खूप खूप आभार. थँक्यू. Yes.